माझं नाव दत्ताभाऊ सुरवशे, काय सांगाल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित संघटनेचा मी अध्यक्ष आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या सरकारला एकच मागणी केलेली आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे कोळी नोंदी झालेल्या आहेत, 1950च्या अगोदर कोळी नोंदी झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरसुद्धा 1950च्या अगोदर कोळीच नोंदी झालेल्या आहेत. तर आदिवासी क्षेत्रामध्ये जो न्याय दिला जातो, ज्या पद्धतीनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते, त्याचप्रमाणे विस्तारित क्षेत्रामध्ये OTSP-मध्ये सुद्धा 1950 पूर्वीच्या नोंदीवरूनच अनुसूचित जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे. याचा GR सरकारने पारित केला पाहिजे. यासाठी हे उपोषणाला बसलो आहोत आणि जोपर्यंत GR परिपत्रक मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही. उद्या अधिवेशन जरी संपलं तरीही आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे, उपोषण चालूच राहणार आहे. जय आदिवासी, जय नाव सांगा सर आपलं. दत्ताभाऊ सुरवशे. घोषणा द्या की बघा. एक मिनिट द्या घोषणा द्या. महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं का? देवेंद्र फडणवीसचं करायचं का? देवेंद्र फडणवीस हाय हाय. अरे देवेंद्र फडणवीस हाय हाय. देवेंद्र फडणवीस हाय हाय. देवेंद्र फडणवीस हाय हाय. देवेंद्र फडणवीस हाय हाय. आपलं नाव सांगा सर. मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव. काय सांगाल आपण शाखा स्टार्ट शासनाला मी एवढंच सांगतोय, 1950 पूर्वीच्या कोळी नोंदी तुम्ही मान्य करून आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये गणलं गेलेलं आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार 1,05,10,000 ही जनगणना आमची तुम्ही केलेली आहे. त्या लोकसंख्येवर आधारित तुम्ही 25 आमदार घेतले, 4 खासदार दिले, ते सुद्धा तुमची मागणी सांगा. त्यांना जाऊ द्या आणि फंड दिलेला आहे. त्यामुळं तुमची मागणी सांगा. त्यामुळे आमची एकच मागणी आहे देवेंद्र फडणवीसला, कोळी नोंद ही कॉन्ट्रा एंट्री ठरवण्यात येऊ नये आणि कोळी नोंदीवरून महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढावा, एवढीच विनंती आमची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मुख्यमंत्री हाय हाय. मुख्यमंत्री हाय हाय. मुख्यमंत्री फडणवीस हाय हाय. मुख्यमंत्री फडणवीस हाय हाय. आदिवासी विकास मंत्री हाय हाय. आदिवासी विकास मंत्री हाय हाय. नीम का पत्ता